हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण क्लास 7 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 3.5 द रेड हेडेड लीग हा लेसन बघूया. खूप इंटरेस्टिंग आणि मिस्टेरियस स्टोरी आहे ही अबाउट शेरलॉक होम्स. आता शेरलॉक होम्स कोण आहेत? इज अ प्रोबेबली द मोस्ट फेमस अँड मोस्ट पॉप्युलर प्रायव्हेट डिटेक्टिव्ह इन द वर्ल्ड ऑफ डिटेक्टिव्ह स्टोरीज अँड नॉवेल्स. आता स्टोरीज आणि नॉवेल्स यामधील जे डिटेक्टिव्ह स्टोरीज असतात त्यातील महत्त्वाचं कॅरेक्टर म्हणजे शेरलॉक होम्स आणि हे फेमस डिटेक्टिव्ह म्हणून ओळखल्या जातात. ही इज नोन फॉर हिज कीन ऑब्झर्वेशन, नॉलेज ऑफ मेनी फील्ड्स अँड ॲबिलिटी टू मेक ॲक्युरेट गेसेस. आता ते कशासाठी प्रसिद्ध आहेत? कीन ऑब्झर्वेशन म्हणजे त्यांचं खूप सूक्ष्म असं निरीक्षण होतं, त्यांना नॉलेज खूप साऱ्या गोष्टींचं आहे आणि ॲबिलिटी टू मेक ॲक्युरेट गेसेस म्हणजे जे आपलं ॲक्युरेट गेस असतात म्हणजे प्रॉपर जे गेसिंग असते त्याच्यासाठी कसा विचार करावा याची क्षमता त्यांच्याकडे आहे. सर ऑर्थर कॅनन डॉयल वॉज अ डॉक्टर बाय प्रोफेशन बट ही इज बेस्ट नोन फॉर हिज क्राईम फिक्शन. आता यातले दुसरे आहे ऑर्थर कॅनन डॉली. हे पण प्रोफेशनली डॉक्टर, पण त्यांना क्राईम फिक्शन म्हणजे क्राईमशी संबंधित ज्या गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि ते त्याच्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहेत. द रेड हेडेड लीग वॉज वन ऑफ हिज फेवरेट स्टोरी आणि त्यांच्यापैकीच एक रेड हेडेड लीग स्टोरी ही खूप प्रसिद्ध आहे. पण स्टोरीला सुरुवात करण्याआधी या लेसनमध्ये जे डिफिकल्ट वर्ड्स आलेले आहेत त्याचा एक स्पेशल व्हिडिओ मी आधी बनवलेला आहे. तुम्हाला काही डिफिकल्ट वर्ड्स शोधायचे असतील तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. तर आता आपण लेसनला सुरुवात करूया. द रेड हेडेड लीग. आता ही स्टोरी सुरू कोणाची आहे? शेरलॉक होम्सची आहे. लाईक अदर शेरलॉक होम्स स्टोरीज दिस स्टोरी टू इट टोल्ड बाय फ्रेंड मिस्टर वॅटसन. म्हणजे शेरलॉक होम्सला ही स्टोरी कोण सांगत आहे? डॉक्टर वॉटसन हे सांगत आहेत. आणि आता आपली याचे 2 पार्ट आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2. तर पार्ट 1 आता स्टार्ट होत आहेत. मिस्टर विल्सन स्टोरी. आता विल्सनची स्टोरी आहे. तर आपली स्टोरी अशी. वेन आय कॉल्ड अपॉन माय फ्रेंड मिस्टर शेरलॉक होम्स, he was conversing with a visitor who was an elderly man with fairly red hair. आता इथे मिस्टर वॅटसन म्हणतात की मी जेव्हा माझ्या फ्रेंडशी बोलत होतो तर तिथे शेरलॉक्स होम होते आणि त्यांचं कन्व्हर्सेशन सुरू होतं. तिथे जे एक व्हिजिटर्स आले होते त्यांच्यासोबत आणि ते कसे होते? एल्डरली मॅन विथ फिअरली रेड हेअर म्हणजे वयस्कर होते आणि त्यांचे केस रेड कलरचे होते. होम्स इंट्रोड्यूस मी टू द व्हिजिटर मिस्टर जॅब्स विल्सन. आता मी तिथे पोहोचलो तेव्हा त्यांचं कन्व्हर्सेशन सुरू होतं आणि मी गेल्याबरोबर मिस्टर शेरलॉक होम्सनी मला समोर असलेल्या व्यक्तीशी परिचय करून दिला आणि त्यांनी सांगितलं की हे कोण आहेत? मिस्टर जॅब्स विल्सन आहेत. ही वॉज अ पॉन ब्रोकर. पॉन ब्रोकर म्हणजे काय आहे? की जो जमिनी गहाण ठेवून पैसे आपल्याला देतो त्याला जमीनदार, आता आपण जमीनदार म्हणतो पण तिथे पॉन ब्रोकर म्हटलं जाते. तर ते कोण आहेत? पॉन ब्रोकर आहेत. होम्स आस्क हिम टू रिपीट ही स्टोरी फॉर मी. आता त्यांच्या आधीच म्हणजे हे मिस्टर विल्सन तिथे पोहोचण्याआधीच त्यांचं कन्व्हर्सेशन सुरू झालेलं होतं. म्हणून मिस्टर होम्स त्यांना म्हणतात की पुन्हा एकदा तुम्ही तुमची स्टोरी रिपीट करा ताकी आता जे नवीन आलेले आहेत त्यांना पुन्हा स्टोरी काय आहे ती लक्षात येईल. ही बिगॅन बाय शोईंग अस अन ॲडव्हर्टाइजमेंट इन अ न्यूजपेपर. आता त्यांनी स्टोरी अशा प्रकारे सुरू केली. तर स्टोरी सुरू करण्याऐवजी आधी त्यांनी एक न्यूजपेपरमधली एक ॲडव्हर्टाईज दाखवली. इट रेड ॲज फॉलोज आणि त्यांनी वाचायला सुरुवात केली. आता त्या स्टोरीमध्ये काय लिहिलं होतं? टू द रेड हेडेड लीग. आता ही ॲडव्हर्टाइजमेंट कोणासाठी होती? रेड हेडेड लीग. लीग म्हणजे एक संघटना किंवा एक विशिष्ट प्रकारची लोक. तर टू द रेड हेडेड लीग यांच्यासाठीच ती ॲडव्हर्टाईज होती. आता काय आहे ॲडव्हर्टाईजमध्ये? देअर इज अ वॅकन्सी फॉर अ मेंबर ऑफ अ लीग अँड द सॅलरी इज £4 अ वीक फॉर नॉमिनल सर्व्हिस. आता त्यांनी सांगितलं की ही ॲडव्हर्टाईज फक्त कोणासाठी आहे? लीगच्या लोकांसाठीच आहे आणि सॅलरी £4 अ वीक फॉर नॉमिनल सर्व्हिसेस म्हणजे तुम्हाला जास्ती कामं राहणार नाही, काही नॉमिनलच कामं तुम्हाला करावी लागतील आणि 1 वीकसाठी त्यांना £4 दिल्या जातील. तर आपल्याकडे जसे करन्सी ही रुपये आहे तशीच तिकडे पाऊंडमध्ये करन्सी केल्या जाते म्हणून त्यांना एका आठवड्याचे £4 देण्यात येत होते.
Red-headed may be apply in a person on a Monday at 11 o'clock to Duckens Road at the office at the Lake 7th Street. आणि मग खाली ॲड्रेस दिलेला होता की तुम्हाला या पत्त्यावर तुम्हाला मंडेला सकाळी 11 वाजता तिथे जायचं आहे आणि जे रेड हेडेड लीगची कम्युनिटीचे जे लोक आहेत त्यांनी तिथे अप्लाय करावा. नंतरच्या पॅरेग्राफमध्ये काय दिलेलं आहे? द ॲडव्हर्टाइजमेंट हॅड अपियर्ड इन अ न्यूजपेपर 2 months ago. आता ही जी ॲडव्हर्टाइजमेंट होती ही कोणी दाखवली? मिस्टर जेम्स विल्सननी. कोणाला? मिस्टर शेरलॉक होम्सला आणि वॅटसन यांना दोघांना दाखवलेली आहे. तर आता ही स्टोरी नाही, ही ॲडव्हर्टाइजमेंट न्यूजपेपरमध्ये 2 महिन्याच्याच आधी छापून गेलेली होती. मिस्टर विल्सन्स असाइन्ड विन्सेंट स्पोल्डिंग हॅड शोन इट टू हिम. आणि ही कोणी दाखवली? मिस्टर विल्सन्स असिस्टंट विन्सेंट स्पोल्डिंग हॅड शोन इट टू हिम. आता मिस्टर विल्सनला की असिस्टंट म्हणजे त्यांचा जो असिस्टंट होता तर त्यांच्या असिस्टंटने विन्सेंट स्पॉल्डिंग त्या असिस्टंटने मिस्टर विल्सनला ही ॲडव्हर्टाईज दाखवलेली होती. म्हणजे ही जी घटना झालेली आहे ही 2 महिन्याच्या आधीची. मिस्टर विल्सन त्यांच्या इथे काम करणारा विन्सेंट स्पॉल्डिंग त्यांनी ही न्यूज त्याच्या मालकाला दाखवलेली आहे की लीगच्या लोकांसाठी स्पेशल ऑफर आहे, आठवड्याला 4 पाऊंड मिळणार आहे आणि काम काही जास्त वेळ करावं लागणार नाही आहे. ही वॉज स्मार्ट, इफिशियंट अँड वर्क फॉर ओनली हाफ द नॉर्मल वेजेस. आता त्यांच्या इथे जो काम करणारा होता मिस्टर विल्सनच्या घरी विन्सेंट स्पॉल्डिंग, तो कसा होता? काम करण्यात खूप हुशार होता, एफिशियंट म्हणजे तरतर होता, पटापट काम करणारा होता आणि त्यांनी अर्ध्या सॅलरीमध्येच तो त्यांच्या इथे कामाला लागला होता. बट द असिस्टंट ऑल्सो हॅड हिज फॉल्ट. पण असिस्टंटमध्ये पण एक फॉल्ट होता. एव्हरी नाऊ अँड देन ही लेफ्ट वर्क अँड वेंट डाऊन इन टू द सेलर टू डेव्हलप फोटोग्राफ्स वॉज हिज हॉबी. आता त्यांचा नौकर कोण? विन्सेंट स्पॉल्डिंग. हा खूप स्मार्ट होता, लवकर काम करणारा होता, तरतर होता, अर्ध्या सॅलरीमध्ये पण काम करणारा होता. पण त्याच्यामध्ये एक फॉल्ट. तो काय की तो अधेमध्ये काम सोडून तो कुठे जायचा? खाली सेलर म्हणजे खालती एक त्यांची रूम होती, त्या रूममध्ये फोटोग्राफ्स जे पिक्चर्स काढलेले असायचे त्याला डेव्हलप करण्याची तिथे सेलर होतं. तर तिथे जायचा आणि त्या फोटोग्राफ्समध्ये तो डेव्हलपिंगसाठी तो एंगेज व्हायचा कारण की त्याची फोटोग्राफी ही त्याची हॉबी होती. Spaulding showed the advertisement to Mr. Wilson and explained to him that an American millionaire, Mr. Isaac Hopkins, had founded the famous Red-Headed League to help all redheads like himself. आता स्पोल्डिंग मिस्टर विल्सनला सांगतो की त्यांनी अमेरिकन जे मिलेनियर आहेत आणि जे रेड हेडेड लीगचे फेमस फाउंडर आहे तर ते फाउंडर कोण आहेत? इझाक हॉपकिन्स आहेत आणि त्यांनी रेड हेडेड लीग इस्टॅब्लिश केलेली आहे आणि ती कोणासाठी? फक्त रेड हेड्सच्या कम्युनिटीसाठी, त्या लोकांसाठी त्यांनी एस्टॅब्लिश केलेली आहे. स्पोल्डिंग अर्ज मिस्टर विल्सन टू अप्लाय फॉर द जॉब. आता स्पोल्डिंग मिस्टर विल्सनला म्हणजे आपल्या मालकांना म्हणतो की तुम्ही जा आणि या जॉबसाठी तुम्ही अप्लाय करा. सो द 2 of them went the address given in the advertisement. मग आपल्या नोकरांनीच खूप फोर्स केल्यानंतर मालक आणि ते दोघं जण त्या दिलेल्या ॲड्रेसवर पोहोचतात. फ्लिफ स्ट्रीट वॉज फुल ऑफ रेड हेडेड पीपल. आता जो फ्लिफ स्ट्रीटचा जो एरिया आहे तो तिथे रेड हेडेड पीपल म्हणजे तिथे खूप लोकांची गर्दी होती. मिस्टर विल्सन थॉट दॅट विथ सो मच कॉम्पिटिशन ही वूड गेट द जॉब. आता त्यांनी विचार केला की हा जॉब मिळण्यासाठी मला खूप कॉम्पिटिशन आहे कारण की इथे ऑलरेडी इतक्या लोकांची गर्दी जमलेली आहे तर मला जॉब तर मिळणारच नाही. ही वॉन्टेड टू गो बॅक बट स्पोल्डिंग पुश थ्रू द क्राऊड अँड टूक मिस्टर विल्सन टू द ऑफिस. आता तिथे इतक्या लोकांची गर्दी होती म्हणून मग त्यांचं मन मागे पुढे व्हायला लागलं मिस्टर विल्सनचं. तर तेवढ्यात स्पॉल्डिंग त्यांनी काय केलं की मिस्टर विल्सनला ढकलून ऑफिसमध्ये त्या गर्दीतून काढून ऑफिसमध्ये पोहोचवलं. देअर वॉज नथिंग इन द ऑफिस बट अ कपल ऑफ चेअर्स अँड अ टेबल. आता जेव्हा एवढ्या मोठ्या गर्दीतून ते पोहोचून जेव्हा ऑफिसमध्ये गेले तेव्हा ऑफिसमध्ये त्यांनी एंट्री केली तेव्हा त्यांना काय दिसलं की तिथे काहीच नव्हतं ऑफिसमध्ये, फक्त 2 चेअर आणि समोर एक टेबल ठेवलेला होता. अ रेड हेडेड मॅन सॅट बिहाइंड द टेबल.
आणि जो रेड हेडेड मॅन होता तर तो कोण, टेबलच्या मागे बसलेला म्हणजे टेबलसमोर बसलेला होता. ही वॉज मिस्टर डक्कन रॉस, अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ रेड हेडेड लीग. आणि तो समोर बसलेला जो माणूस होता तो कोण होता, डंकन रॉस होता. आणि त्यांनी म्हटलं की मी कोण आहे, एक प्रतिनिधी आहे रेड हेडेड लीगचा, म्हणजे त्या कम्युनिटीचा मी एक रिप्रेझेंटेटिव्ह आहे, एक प्रतिनिधी आहे. He was very pleased to see Mr. Wilson and announced immediately that he was well suited for the job. आणि जेव्हा मिस्टर डंकन रॉसने विल्सनला पाहिलं तर तो एकदमच खुश झाला आणि त्याने एकदमच म्हणजे इंटरव्ह्यू घेतला नाही, काही विचारपूस केली नाही, एकदमच अनाउन्समेंट करून टाकली की तू या जॉबसाठी एकदम परफेक्ट माणूस आहे. He shook hands with Mr. Wilson and congratulated him and told all other candidates to go back. आता लगेच त्यांनी शेक हँड केला मिस्टर विल्सनशी आणि त्यांना कॉंग्रॅच्युलेट केलं की तुम्हाला हा जॉब मिळाला. आणि ऑफिसच्या बाहेर जे सारी लोकांची गर्दी जमलेली होती त्या सगळ्या लोकांना सांगून दिलं की मिस्टर विल्सन यांना जॉब अपॉइंट केलेली आहे, तर आता तुम्ही परत जाऊ शकता. मिस्टर डंकन रॉस एक्सप्लेन दॅट मिस्टर विल्सन वूड हॅव टू बी इन द ऑफिस फ्रॉम 10 to 2. आता टर्म्स अँड कंडिशन्स सांगितलं की काम कसं करावं लागणार आहे. तर डंकन रॉसने सांगितलं की विल्सनला की तुम्हाला ऑफिसमध्ये 10 ते 2 पर्यंत यायचं आहे, याच वेळेमध्ये तुम्हाला काम करावं लागणार. इफ ही लेफ्ट द ऑफिस ही वूड लूज द जॉब. आणि जर तुम्ही मधातच 10 ते 2 या वेळेच्या मधात जर तुम्ही ऑफिस सोडलं तर तुमचा जॉब जाऊ शकतो. Spaulding assured Mr. Wilson that he would look after Mr. Wilson's business in his absence. आता इकडे विल्सनचा दुसरा बिझनेससुद्धा होता. त्याचा नोकर स्पॉल्डिंग काय म्हणतो की नाही 10 ते 2चीच तर वेळ आहे, त्या वेळेमध्ये मी तुमचा जो बिझनेस आहे तो मी सांभाळेल, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. त्याने त्यांना ॲश्युअर केलं म्हणजे खात्री पटवून दिली की टेन्शन घेण्याचं काम नाही. द पे वॉज फिक्स्ड ॲट £4 अ वीक. आणि पेमेंट पण त्यांचं डिसाईड झालं की एका आठवड्याला £4 त्यांना मिळतील. अँड द वर्क सेड द विल्सन. आता विल्सनने म्हटलं की सगळं ठीक झालं, मला जॉब मिळाला, मला सॅलरी पण कळली, मला किती ते किती यायचं ते समजलं, पण माझं काम काय राहणार आहे. तर यू हॅव टू कॉपी आउट द एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका. तर त्यांनी म्हटलं की डंकन रॉस यांनी सांगितलं की जी एन्सायक्लोपीडिया आहे त्याला तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे, कॉपी करायचं आहे ब्रिटानिका की जी एन्सायक्लोपीडिया आहे त्याची तुम्हाला कॉपी करायचं आहे, बस एवढंच तुमचं काम आहे. या लेसनची रेकॉर्डिंग खूप मोठी होत आहे, त्यामुळे या लेसनचा पार्ट 2 आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.